अरे तुझ्या काका काकूंनी तुझ्यासाठी पार्टी ठेवली आज. पार्टी? अभिमन्यू, अरे तुला एवढा मोठा पुरस्कार मिळाला ना, काका काकींना कौतुक करायचंय तुझं. गरज नाही आहे गाजी या सगळ्याची. हातपाय धू आणि नवीन सूट घालून ये. अगं कामं आहेत मला. मी सांगते ना, जा. कसा रे मित्र तुझा? आजी तो तुझा नातू आहे. बस झालं, जा. अगं त्याचं बोलणं इतकं मनावर नको घेऊस. तसा तापट नाहीये तो, पण कधीतरी उगाच चिडतो. पण त्याच्या मनात काही नसतं. हं, जा तयारीला लाग. रघु, सजावट फार छान झाली बर का. जी मालकीन बाई, थँक्यू थँक्यू. मस्त. वृंदा, अगं आमच्या घरी एरवी पार्टी असली ना की सगळं जेवण बाहेरून येतं, पण आज मी हट्टाने सांगितलंय जेवण घरचंच हवं. का विचार? म्हणजे त्या निमित्ताने तुझी सगळ्यांची ओळख होईल आणि तुझ्या हातचं सगळेजण जेवतील छान. बरं स्वयंपाक झाला ना सगळा? नाही तर ऐनवेळी माझी फजिती व्हायची. अहो नाही नाही, सगळं जेवण तयार आहे. हा, मग सगळं आणून ठेवशील. हा, येतीलच आता सगळे लोक. रघु, अरे तुला पुष्पगुच्छ आणायला सांगितलं होतं, कुठे ठेवलास? मला सापडत नाहीये कुठे. पुष्पगुच्छ मला आणायला सांगितलं होता. मी तरी किती हुशार आहे. सांगून कोणाला सांगितलं? तर रघुला. विसरण्याची सवय कधी सोडणार रे तू? काय आणायला सांगितलं होतं? फुलांचा गुच्छ, पुष्पगुच्छ. मी आणलाय पुष्पगुच्छ. मला माहित होतं हा विसरणारच. वृंदा, हा माझा धाकटा मुलगा राजवर्धन, आणि ही वृंदा. नमस्कार. नमस्कार वृंदा. आणि तुझ्या बरं लक्षात राहिलं रे पुष्पगुच्छ आणायचं? अरे राजवर्धन किर्लोस्कर कधी काही विसरतो का? अगं पार्टीसाठी लागणार सगळं काय आणलंय. या रे. या नसत्या गोष्टी आणायचं बरं लक्षात राहतं तुझ्या. काही गरज होती का याची? अरे माझ्या पुतण्यानं घराण्याचं नाव एवढं रोशन केलंय, इतका मोठा अवॉर्ड मिळवलाय, सेलिब्रेशन तो बंद आहे नाही. या आई, आई आपल्या घरी पैशाचं झाड लागलंय का? हे सगळं बजेटपेक्षा खूप जास्त होत आहे. हो, सीए हर्षवर्धन किर्लोस्कर. हा यात तरी तुमचं बजेट जरा बाजूला ठेवा. कॅल्क्युलेटर. अरे एवढा मोठा दिवस आहे आज, तू ह्याच्यात पण कसला हिशोब करतोयस?
अरे हिशोब काय होत राहिला आयुष्यभर. हिशोब ठेवावा लागतो भाऊजी. एवढा मोठा बिझनेस सांभाळायचा म्हणजे नुसती उधळपट्टी करून चालत नाही. सगळ्याचा चोख हिशोब ठेवावा लागतो. हे बघ हे वहिनी, कसं आहे ना, तुम्ही सुद्धा तुमच्या मोठ्या भावाकडून सगळ्याचा चोख हिशोब ठेवायला शिकला असतात ना, तर तुमचे एवढे बिझनेस बुडाले नसते. सगळ्यांचे हिशोब होणार वहिनी. मान अपमान सगळ्यांचे हिशोब होणार. नाही काय चोख हिशोब होणार. अगं बाई, खरंच का? नाही पण जमेल का तुम्हाला? दरवेळेसारखं तोंडावर नाही ना पडणार? हे बघा वहिनी, का खरं बोलले म्हणून मिरच्या जमल्या? कसला मिरच्या? खरं ते अहो आज चांगल्या दिवशी उगीच वाद नको ना. आपण ही सगळी तयारी अभिमन्यूसाठी केली आहे ना, त्याला काय वाटेल? हे सगळं हिला कळायला नको का? काय खोटं बोलले मी? बिझनेस बुडवलं हे काय खोटं आहे? काय बिझनेस बुडवला? अहो आपलं बाळ ऐकतंय. चिडचिड का करताय? हे सगळं तिला सांगतो. तुमचा भाऊ वाटेल तसा बोलतोय मला आणि तुम्ही गप्प काय बसला? अरे काय वेळाचं भान ठेवा ना जरा. अभिमन्यू याची वेळ झाली आहे, जरा शांत व्हा. अहो काय हे? आले आले आपले आजचे उत्सव मूर्ती आले. वेलकम वेलकम अभिमन्यू, वेलकम वेलकम. Three cheers for Abhimanyu. Hip hip hooray! Thank you. वा वा वा, काय माहोल बदलत आहे का? नाही खरंच मस्तच, म्हणजे क्या बात आहे काका. थँक्यू सो मच शशांक, थँक्यू. नाही खरंच हे सगळं खूप छान झालंय. अरे असं काय म्हणतोस? अभिनंदन. थँक्यू. थँक्यू. Heartiest congratulations. थँक्यू सो मच. We are so proud of you. अभिमन्यू, मला तुझा खूप अभिमान वाटतो. नाही म्हणजे आम्हाला दोघांनाही तुझा खूप अभिमान वाटतो. अरे तुझे आई वडील गेले तेव्हा वाटलं होतं की संपलं सगळं, पण तू तर हिरा आहेस, हिरा. एवढं मोठं विश्व उभं केलंस आणि ते सांभाळतोयस, आणि आज तर एवढा मोठा अवॉर्ड पण मिळवलास. आज हा दिवस बघायला दादा वहिनी असायला हवे होते. हा अभिमन्यू, आपली माणसं आपल्याजवळ नसली ना तरी आपल्या मनातलं नक्की पोचतं त्यांच्याजवळ. आणि तू असं समज ना की तुझे आई बाबा तुझ्या भोवतीच आहेत आणि त्यांच्यापर्यंत तुझ्या मनातलं सगळं पोचलंय. आणि अभिमन्यू, काय काकी? आमच्याकडून आणि आमच्या होणाऱ्या बाळाकडून तुझं खूप खूप अभिनंदन. हाऊ स्वीट. हे नाही नाही,
हे असं लेच अभिनंदन नाही करत आपण. खर्च केलाय केलाय खर्च दिसला पाहिजे. हा, गुलाब घेऊन येतात लोक. एक हे घेते हे धर. एक नंबर काम केलंयस बघ तू, एक नंबर. थँक्यू. असं नाही. मिठी झाली पाहिजे, मिठी. ये प्राऊड ऑफ यू. थँक्यू. 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 भैरवी आत्या कुठे आहे? ती 4 चौघात येते कुठे? बसली असेल आत धूप आरत्या ओवाळत. एनिवे, तुम्ही हे एवढं सगळं केलं, खरंच मनापासून थँक्यू. अभिमन्यू, तू काहीही म्हणालास ना तरी आम्ही पाहिले तू किती कष्ट घेतले असते. आणि तू फक्त अभिमन्यू नाही आहेस, तू आमचा सगळ्यांचा अभिमान आहेस. वा आजी, वा, खरंय. चला पार्टीला सुरुवात करूया. ये. तू एवढी श्रीमंती कधी पाहिली नसशीलच ना. किर्लोस्करांच्या घरचं सेलिब्रेशन हे असं ग्रँड असतं. देव ना मागातली आहे. पुन्हा एकदा 3 cheers फॉर अभिमन्यू किर्लोस्कर. हिप हिप रे हिप हिप. दारू? मोहन दारू कशी पितोय? मोहनला तर दारूच्या वासाने सुद्धा उलटी व्हायची. अभिमन्यू, सगळ्यांसमोर आज खरं सांगतो, म्हणजे तू असल्यामुळे ना मला मुलगा नसल्याची कमतरता कधी जाणवलीच नाही. आम्हा दोघांनाही. हा, म्हणजे आम्हाला दोघांनाही. अरे तू पुतण्या असलास तरी आम्हा दोघांकरता मुलासारखाच आहेस. अरे मुलाचा ग्लास रिकामा झालाय, देवन बघ ना. दे. बस बस. नाही इकडे दे. अरे चिडी चुप. आज मी तुझं काही ऐकणार नाही. आजचा दिवस तुझा आहे, लक्षात ठेव. आणि हे तू तुझ्या हिमतीवर उभं केलेलं आहेस. तू म्हणताना लाख म्हणशील रे, या सगळ्यामध्ये तुला आमची मदत झाली, यांची मदत झाली. हे सगळं तुझ्या एकट्याच्या मेहनतीचं फळ आहे, कळलं का? इथं ना फक्त तूच एकटा मेहनत करतोस, बाकीच्यांना फुकटचा मलिदा खाण्यामध्ये इंटरेस्ट आहे. बाकी अरेंजमेंट खूप छान झाली आहे सगळी. पण तुम्ही मला सांगितलं असतं तर मी 5 स्टार मध्ये केलं असतं अरेंज. उगाच घरातल्यांना त्रास झाला नसता. अरे त्रास कसला त्यात? आणि ऑफकोर्स तू बाहेर कुठे पार्टी अरेंज केली असतीस तर फॅन्टॅस्टिक ऑर्गनाइज केली असतीस, नो डाऊट अबाउट दॅट. पण कसं आहे ना, बाहेर पार्टी केली की काही जणांना भान राहत नाही ना. आणि अरे कसं आहे, बाहेर पार्टी न करण्याचं अजून एक कारण म्हणजे
नाही, खरं तर आत्ता ह्या वेळी तो विषय काढायला नको, पण आपण जेव्हा फॅमिली पिकनिक प्लॅन केली होती तेव्हा ऍक्सिडेंट मध्ये तुझे आई बाबा गेले. तू सुद्धा मरता मरता वाचलास. आई बाबा गेले म्हणजे हा खरंच माझा मोहन नाहीये का? त्यामुळे ना बाहेर कुठेतरी नकोच रे बाबा, आपलं घरच काय ते बरं. खायला काय केलंय आजी? वास इंटरेस्टिंग येतोय यातून. हा झाला आजचा सर्वात महत्वाचा प्रश्न. बरं झालं तूच विचारलास. मी केव्हापासून वाट बघतोय की खायला कधी मिळणार आहे, काय मिळणार आहे. शशांक, ताबडतोब जेवायला बस, स्वयंपाक तयार आहे. वृंदानी छान स्वयंपाक केलाय, बसा, लगेच ती वाढायला घेईल. वा इतकं छान स्वयंपाक केला ना, बोट चाटत राहाल नुसती, बघाच तुम्ही. वा वा, नेकी और पूछ पूछ. अरे चला मग बसूया बसूया. हा? बस वृंदा, पटकन ये. मोहन आला कसा नाही अजून? वृंदा, अगं पानं नाही घेतलीस अजून? मोहन सुद्धा आला नाही अजून. बघा ना 9 वाजल्यात. अरे फोन करून बघ कुठे राहिला. केला, परत करते थांबा. आलो 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 आलो. काय वास सुटलाय. मी सांगणार. भरलं वांग, कटाची आमटी आणि पुरणपोळी. वाडा जेवायला वाडा चला. ए थांब थांब, काय काय झालं. हातपाय तोंड धुवून या आधी. नको ना, आता मला भूक आई मोहन, काय. पण तू वाढायला घे, मी आलोच. भारी बेते, थांबत नसतो मी आता. चल वाढायला घे. चला चला. वा 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 वा. चमचे काढ. सुरू करा. वा. मी आवडते. मोहन, अरे आई आहेत घरी. अगं, ज्या हाताने एवढं सुंदर जेवण बनवलंय त्या हाताचं कौतुक नको पण करायला. अगं, नशीब लागतं अशी सुगरण बायको मिळायला. काहीतरी गेल्या जन्मीचं पुण्य असणार बघ, म्हणून अशी बायको आणि तिच्या हाताला अशी चव लागते.
अगं आजी काय आहे हे का करायला सांगितलं हिला? मी अहो ते काय झालं काय काही कमी जास्त अगं पुरणपोळी का केली आहे? मला पुरणपोळी आवडत नाही. आय हेट पुरणपोळी. असं कसं होईल? पुरणपोळी म्हणजे मोहनसाठी जीव की प्राण. मोहनला पुरणपोळी आवडणार नाही असं कसं शक्य आहे? अगं काय बघतेस? अभि चिल चिल. शशांक प्लीज तू मध्ये बोलू नकोस प्लीज. रिलॅक्स अभिमन्यू, एवढं चिडायला काय झालं? अगं काकी चिडू नको तर काय करू मी? माझ्या ताटात पुरणपोळी आलीच कशी? ते तर झालंच म्हणा. अहो आई, आपण अभिमन्यूसाठी एवढी सगळी पार्टी अरेंज केली आणि त्याला पुरणपोळी आवडत नाही हे तुम्हाला तर माहिती आहे ना. हो आजी मला नाही आवडत. अभिमन्यू तू जरा शांत हो बरं. अहो अहो ऐका ना, एकदा पुरणपोळी खाऊन तर बघा. तुम्हाला आवडणार नाही असं होणारच नाही. अगं तुला कळत नाहीये का? मला गोड आवडत नाही. पुरणपोळी तर अजिबातच नाही. आय हेट पुरणपोळी. अरे पण तिच्यावर कशाला ओरडतोयस? तिला काय माहिती, आज पहिला दिवस आहे ना तिचा. बरं पुरणपोळी नको खाऊस, बाकी सगळं तर खा. किती छान केलंय बघ ना. मला यातलं काही आवडत नाही. अरे मी सांगते ना, ती खरंच सुगरण आहे. हो आई, कशाला जबरदस्ती करताय अभिमन्यूला? नाही आवडलं तर नाही आवडलं, नको खाऊस रे तू. आणि कशाला तिला सारखं सुगरण सुगरण म्हणतेस? मला या बाईच्या हातचं काही खायचं नाहीये. काढून टाकेला कामावर ना, दुसरी बाई घेऊन ये. अहो अहो ऐका ना, काही सुगरण बिगरण नाहीये, काही चव बिव नाहीये हिच्या हाताला. नको हाक मारू नको. माझा एक हाक देऊ नको. हाक देऊ नको. मोहन ऐक ना रे.